जय गजानन मंडळी, आज मी तुम्हाला दाखवत आहे कोवळ्याची खीर, ज्याला की आम्ही गुळशेलो म्हणतो विदर्भात। याला गुळशेलो म्हणतात। लाल भोपळा जो असतो त्याला इकडे कोवळं म्हणतात। कोवळ्याची खीर कशी करायची ते आता बघूयात आपण। त्याच्यासाठी साहित्य काय काय पाहिजे। इथं आपण एक बाउलभर कोवळ्याचा किस घेतला। तुम्ही फोडी पण वापरून घेऊ शकता, पण त्या फोडी पाण्यात वाफवल्याने ना थोडी पांचट लागते खीर। असा किसा तुपात परतून घेतला की एकदमशी शेवयासारखे ते शेवया येतात त्याच्यामध्ये मध्ये आपल्याला खाताना, ते खूप छान लागते असा किस करून घेतला की। आणि दूध, साखर तुम्ही प्रमाण कोवळ्याचे अर्ध घ्या आणि तुम्हाला कितपत गोड आवडते त्याच्यावर आहे। नाही तर तसं याचं रेशो असं आहे की कोवळ्याच्या अर्ध साखर, कोवळ्याची अर्धी साखर। आणि ड्रायफ्रूट जे अवेलेबल असतील ते, तर केशर मिक्स करून घेतलेलं दूध आहे, तूप आहे आणि वेलदोडे व जायफळ आहे। जायफळ आपण आता किसून टाकणार आहे त्यात। तर इतक्या कमी साहित्यात अगदी तुमचं सुंदर डेझर्ट तयार होते। चला तर मग आता कृतीला सुरुवात करूया। चला तर मग आता कोवळ्याची खीर कशी बनायची ते बघूया आपण। गुळशेलो कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं, 2 टेबलस्पून। तूप थोडं गरम झालं की आपण हा जो किस केलाय हा किस टाकून घ्यायचा कोवळ्याचा। आणि आता हा परतून घेऊया। थोडी वाफून केला तर त्याची चव थोडी वेगळी येते, याची चव खूप छान येते। तर खमंग पण आहे तो याच्यात किस परतून घेतल्या तुपात। तर तसा हा किस परतून घ्यायचा आणि थोडं झाकण ठेवून याच्यावर 5 मिनिट वाफ येऊ दिली तरी चालते, काहीच प्रॉब्लेम नाही। या पद्धतीने परतल्यावर त्याचा रंग बदलला बघू शकता तुम्ही। आता रंग बदलल्यानंतर याच्यात टाकायचं आपल्याला गरम केलेलं दूध। आता दूध टाकून घेऊया त्याच्यात। तो की शिजला की त्याचा रंगच बदलतो, बघा तुम्ही काय सुंदर झाली आपली खीर। त्याप्रमाणे त्याला दूध टाकल्यावर 1-2 उकळ्या आणायच्या आणि मग त्याच्यात साखर टाकायची। किती दिवस झाले केलंच नाही तर रेसिपी। आणि बघू शकता तुम्ही आपली किती सुंदर खीर तयार झाली आहे। तर आपण ते तुपात भाजून घेतला आहे ना तो किस, त्यामुळे त्याला इतकी अप्रतिम चव आलेली आहे, खूप छान। अगदी तुमचे महागडे डेझर्ट सुद्धा याच्या पुढे काय काम करतील, इतकी छान लागते ही खीर, खूप छान। आणि मोजक्या साहित्यापासून होते घरच्या घरी। आपल्याला की याच्यासाठी खूप काही बाजारातून आणावं नाही लागत। घरच्या मोजक्या साहित्यापासून अगदी पौष्टिक एकदम चांगलं तुमचं स्वीट तयार होणार आहे, बघा तुम्ही। आता झाली आपली खीर। आता आपण ही बाउलमध्ये काढून घेऊया। आता जेवढं आपण कोवळं घेतलं, लाल भोपळा घेतला, त्याच्या अर्धी साखर टाकून घेऊया। आणि जायफळ जे किसून घेतलंय आपण, वेलदोडा जायफळ, त्याची पूड टाकून घेऊया। आणि आता हे एक 5 मिनिट याला उकळी काढून घेऊ। आणि आपण जे केशर मिसळून घेतलेलं ते दूध आहे ते पण टाकून देऊया त्याच्यातच। त्यामुळे रंग पण छान येतो आणि चव पण छान येते केशरमुळे त्याला।
आता एकाला 2 उकळी काढली की झाली आपली खीर तयार. बघू शकता तुम्ही आपली खीर किती सुंदर झालेली आहे. त्यात हवे ते ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे वरून. आणि तुम्हाला जर दूध आटवायचं नसेल तर तुम्ही मिल्क पावडर पण एक ऑप्शन आहे. थोडीशी मिल्क पावडर घेऊन दुधात मिक्स करायची आणि ते टाकायची. केशर टाकायचं, ड्रायफ्रूट, साखर तुम्हाला चवीप्रमाणे जेवढी पाहिजे तेवढी. अशी 10 मिनिटात होणारी आपली पौष्टिक हेल्दी घरच्या साहित्यापासून खीर तयार झालेली आहे. बघा तुम्ही. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.